आमचा विश्वास, आमची बातमी। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर ऋषिकेश आहेर यांनी छत्री या निवडणूक चिन्हावरून रिंगणात उतरताच राजकीय चर्चांना उधाण आलंय। परिसरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं पुढाकार घेणारे आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले डॉक्टर ऋषिकेश आहेर यंदाच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील असा विश्वास स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहे। डॉक्टर ऋषिकेश आहेर यांनी प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधून प्रभागातील सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे ठाम आश्वासन दिले। रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, खेळ आणि व्यायामाच्या सुविधा या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रभाग क्रमांक 6 मध्ये कॅनल रोड ते मखमालाबाद गावठाण, विद्यानगर, महादेव बाग असा मोठा आणि दाट लोकवस्तीचा परिसर समाविष्ट आहे। मात्र या भागामध्ये खराब आणि खड्डेमय रस्ते, पिण्याच्या पाण्याची टंचाई, ओपन ड्रेनेज आणि रिकामे पडलेले व तुटफूट झालेल्या अवस्थेतील ग्रीन जिम आणि नादुरुस्त जॉगिंग ट्रॅक यामुळे नागरिक हैराण झालेत। ग्रीन जिममध्ये झालेली तोडफोड आणि देखभाली अभावी सुविधांचा अभाव ही नागरिकांमध्ये नाराजीची प्रमुख कारणे ठरत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत या समस्या वारंवार मांडूनही ठोस उपाय झाले नाहीयेत। त्यामुळे स्वच्छता, प्रतिमा, सेवाभावी दृष्टिकोन आणि थेट जनसंपर्क असलेल्या डॉक्टर ऋषिकेश आहेर यांच्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसून येतोय। डॉक्टर असल्यामुळे आरोग्यविषयक प्रश्नांबाबत त्यांची जाण आहे, शिवाय ते समस्यांकडे गांभीर्याने पाहत आहे अशी प्रतिक्रिया अनेक रहिवाशांनी दिली आहे। आमच्या नवीन यावेळेस नाव येणार आहे ऋषिकेश आहेर डॉक्टर, आणि आजपर्यंत इथे कोणीही असे सुशिक्षित नगरसेवक तरी मला काही वाटलं नाही। कारण का, आम्ही एवढ्या वर्षापासून सर्व काम तसेच आहे। आमच्या वार्डाला कोणीही काही पाहत नाही, काही लक्ष देत नाही। एवढे नगरसेवक झाले पण कोणीही अजूनपर्यंत आमचे रस्ते, नळ आणि पाण्याची काही समस्या ऐकून घेतलेली नाहीये। आम्हाला सगळ्यांना खूपच त्रास झालेला आहे याचा। म्हणून यावेळेस आम्ही आमच्या डॉक्टर ऋषिकेश आहेर यांना आम्ही सर्वांनीच सांगितलंय की आपल्या एरियातला कोणीतरी पाहिजे म्हणून, आणि हे सर्व त्यांनी सुद्धा सोचलेली आहे। तर ते मनापासून सर्व कामं करतील अशी आमची इच्छा आहे। म्हणून आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही उमेदवार लढवा, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे। मी प्राध्यापिका वैशाली जयंत आहेर, आणि आज आता जी सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिका 2025 लागलेली आहे, या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमच्या प्रभाग क्रमांक 6 मधून ब या गटातून माझा मुलगा, माझा चिरंजीव डॉक्टर ऋषिकेश जयंत आहेर उमेदवारी करत आहे, आणि त्याची निशाणी आहे छत्री। मला असं सांगायचंय सर्व नागरिकांना की आत्तापर्यंत आपण जे बघितलं, प्रभागाचा विचार करता मागे रामवाडी परिसर असेल किंवा क्रांतीनगर परिसर असेल, इकडे या भागामध्ये मखमलाबाद परिसर असेल, गावठाण परिसर असेल किंवा विवेकानंद नगर असेल, त्या प्रभागातून आत्तापर्यंत जे काही उमेदवार दिलेले होते त्या उमेदवारांनी आत्तापर्यंत निवडून येऊन काम केलंय। परंतु आपण सर्वांनी जर बघितलं तर सगळ्यांच्या लक्षात येईल की आत्तापर्यंत कॉलनी एरिया म्हणजेच अगदी तुमचा कॅनॉल पासूनचा एरिया असेल तिथून ते मखमलाबाद गावठाण गामणे मळ्यापर्यंतचा परिसर, तिथून कोणत्याही प्रकारचा उमेदवार आत्तापर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेला नव्हता। परंतु आज माझ्या मुलाने, जसं शिवाजी महाराजांनी विडा उचललेला होता की महाराष्ट्र राज्याची, स्वराज्याची स्थापना करायची, तसा माझ्या मुलाने विडा उचललेला आहे की कॉलनी एरियामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या समस्या आणि त्यांना तोंड देणारे आमचे नागरिक, अगदी आपण म्हणतो की ते आत्तापर्यंत सगळ्या समस्यांना तोंड देत होते। जर रस्त्याची समस्या बघितली, मोठाले खड्डे आहेत, पॉट होल्स आहेत, त्या पॉट होल्समध्ये गाड्या कधी स्लिप होतात, गाड्या कधी पडतात, आणि लेडीजची तर फारच इथं एक प्रकारे धांदल उडालेली दिसते। ऍक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात झालेले आहेत। त्याचप्रमाणे ज्या गृहिणी आहेत, गृहिणींना ज्या ज्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे, त्यातली महत्त्वाची समस्या म्हणजे पाणी पुरवठा। पाणी आमच्याकडे येत नाही, आणि रेग्युलरली पाणी नसल्यामुळे लेडीजला अगदी टँकर बोलावून उन्हाळ्यामध्ये जी परिस्थिती झालेली होती, वाईट परिस्थिती आमच्या प्रभागाची, ती परिस्थिती सर्व नागरिक जाणतात। त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की आज जर सुशिक्षित आपला उमेदवार एक प्रतिनिधित्व करायचं ठरवत आहे तर त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभं राहायला हवं आणि त्याला निवडून द्यायला हवं। म्हणूनच मी सर्व प्रभाग क्रमांक 6च्या नागरिकांना एक आव्हान करू इच्छिते, त्याची आई म्हणून, आणि तुम्ही सगळेजण त्याचे
माता पिताच आहे माझ्या दृष्टीने. तर सर्वांनी अगदी विचार करून या वेळेला मतदान करावं, कारण आम्ही विडा उचललेला आहे विकासाचा आणि विकास हाच आमचा मुद्दा आहे. मी कोणावरही आज कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप करणार नाही. या माध्यमातून मला फक्त एवढं सांगावंसं वाटतं की विकासाचा उद्देश ठेवून आम्ही ही लढाई लढतो आहोत. तर सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे की त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि प्रभाग क्रमांक 6 त्याचा अनुक्रमांक आहे 6 ब गटामध्ये अनुक्रमांक 6 छत्री समोरचं बटन सर्वांनी दाबावं आणि डॉक्टर ऋषिकेश जयंत आहेर पाटील याला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं. करतोय मी निवडणूक लढवतोय ती कोणाला पाडण्यासाठी लढत नाहीये. मी निवडणूक लढवतोय ती या परिसराला सुधारण्यासाठी लढवतोय. ती माझा निवडणुकीचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे प्रभागाचा विकास. मला जातीपातीशी घेणं नाही, मला धर्माशी घेणं नाही, मला वोट बँकशी घेणं नाही, मला या परिसरातला त्या परिसरातला सीमावाद करायचा नाही. पाटाच्या खालचा पाटाच्या वरचा गावातला कॉलनीतला हा सीमावाद आता संपलेला आहे. गाव कॉलनी पाटाच्या खालचा भाग आपण सर्व एक झालेलो आहोत. आणि जर या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या सर्व गोष्टींच्या बाहेर आपल्याला कुठेतरी जाऊन विचार करावा लागेल. नाहीतर आजही आपण मतदान करतो त्यावेळेस आपण विचार करत नाही, भावनिक होतो. भावनिक होऊन आपण त्याच लोकांना संधी देतो. परत 5 वर्ष पस्तावा करण्याची वेळ आपल्यावर येते. आणि मला माहिती आहे का आधीची परिस्थिती वेगळी होती. आधी लोक फक्त भावनेच्या भरात मतदान करायचे. पण आता गेल्या 4 वर्षापासून आमच्या मखमालाबाद परिसरातले नागरिक ज्यावेळेस या मेन रोडनी येत होते त्यावेळेस काहींना कमरेचे आजार लागले, काहींच्या गाडीचे शॉकअप तुटले, काहींचा अपघात झाला. आमच्याच एक उदय कॉलनीत राहणारे आमचे काका, त्यांचा या रस्त्यावर अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे इतकी परिस्थिती. तर तुम्ही एखादं काम करायसाठी जर लोक मरण्याची वाट पाहत असाल तर तुम्ही लोकप्रतिनिधी होण्याच्या लायकीचे नाही आणि तुम्हाला लोकप्रतिनिधी होण्याचा हक्क नाही. यावेळेस आपल्याला एका सुशिक्षित चेहऱ्याला, एका सर्वसामान्य चेहऱ्याला संधी द्यावी लागेल आणि तरच या प्रभागाचा विकास होईल याची मला खात्री आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये विकास, मूलभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर निवडणूक रंगत असून अपक्ष उमेदवार डॉक्टर ऋषिकेश आहेर यांची छत्री नागरिकांसाठी दिलासादायक ठरेल का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.